महाराष्ट्र चुनाव की काउंटिंग से पहले उद्धव ठाकरे सतर्क, उम्मीदवारों को दिए बड़े निर्देश। काउंटिंग के समय हर बूथ पर रहेगी नजर। महाराष्ट्र विधानसभा चुनाव की काउंटिंग को लेकर शिवसेना यूबीटी के प्रमुख उद्धव ठाकरे ने पार्टी उम्मीदवारों को विशेष ध्यान देने के निर्देश दिए हैं। उद्धव ठाकरे ने गुरुवार को वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए पार्टी उम्मीदवारों से बातचीत की। उन्होंने प्रत्याशियों और प्रमुखों को इस बारे में मार्गदर्शन दिया है कि वोटों की गिनती के दौरान उन्हें किन बातों का ध्यान रखना चाहिए। उद्धव ठाकरे की ओर से ईवीएम से वोटों की गिनती की बारीकियां, कब आपत्ति और लिखित शिकायत करनी है, इसे लेकर मार्गदर्शन दिया गया। लोकसभा चुनाव में अमोल क्रिकेट के उत्तर पश्चिम मुंबई निर्वाचन क्षेत्र में जो हुआ उसकी पुनरावृत्ति से बचने के लिए उद्धव ठाकरे और पार्टी सावधानी बरत रही है। लोकसभा में हुई घटना के बाद से ठाकरे गुट बार बार सतर्क भूमिका निभा रहे हैं। वहीं दूसरी तरफ शिवसेना यूबीटी से सांसद संजय राउत ने महाविकास अघाड़ी को पूरा विश्वास बहुमत मिलने का दावा किया है। उन्होंने कहा कि हमें 160 से 165 सीटों पर जीत मिलेगी। इसके साथ ही उन्होंने कहा कि जीते हुए विधायक जो राज्य के अलग अलग कोने से आएंगे उनके रोकने की हम प्लानिंग कर रहे हैं। मुंबई के होटल में खोखे का डर है। इसके अलावा सीएम चेहरे को लेकर शनिवार 10 बजे के बाद हम कहेंगे कि मुख्यमंत्री कौन बनने जा रहा है। विधायकों पर अलग अलग तरह का प्रेशर होगा, सब मिलकर अपना नेता चुनेंगे। अभी मुख्यमंत्री पद को लेकर कोई चर्चा नहीं हुई है। शिवसेना यूबीटी के अलावा कांग्रेस भी एमवीए की जीत का दावा कर रही है। महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि वोटिंग के बाद कार्यकर्ताओं से पूछा है तो क्लियर हुआ है कि महाराष्ट्र में महाविकास अघाड़ी की सरकार आने वाली है। हरियाणा में 2 नुकसान हुआ है, वो महाराष्ट्र में ना हो, इसलिए काउंटिंग के समय पर हर बूथ पर नजर रहेगी। माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज मी आपल्याकडे न्याय मागायला आलेलो आहे। आणि हा न्याय व्यक्तिगत माझ्यासाठी नाही तर आपल्यासाठी मागायला आलेलो आहे, लोकशाहीसाठी मागायला आलेलो आहे। गेल्या 2.5 वर्षापूर्वी आपल्या आशीर्वादाने जे आपलं सरकार चाललेलं होतं ते सरकार कोणत्या पद्धतीने पाडण्यात आलं आणि कोणत्या पद्धतीने नवीन सरकार आपल्या माथ्यावरती आपल्या इच्छेच्या विरुद्ध बसवण्यात आलं हे आपण सगळेजण भोगतो आहोत। 2.5 वर्ष झाली न्याय मागतो आहोत, अजूनही न्याय मिळत नाहीये। आणि आपण जे असं म्हणतो की न्यायाला विलंब लागणे म्हणजे न्याय नाकारणे, हा एक प्रकारे न्याय नाकारला जातोय। शेवटी न्यायालयाकडून न्याय मिळत नसेल तर जसं लोकमान्य टिळक म्हणाले होते त्या सर्वोच्च न्यायालयात म्हणजे आपल्या दरबारात मी न्याय मागण्यासाठी आलेलो आहे। काय केलं नाही या लोकांनी? माझा पक्ष म्हणजे आपला पक्ष तर चोरलाच। म्हणजे किती बेगुमानपणाने हे वागतायत। दिवसा ढवळ्या दरोडा घातला, आपला पक्ष चोरला, पक्षाचं नाव चोरलं, पक्षाचं चिन्ह चोरलं, अगदी शिवसेना प्रमुखांचा फोटोसुद्धा चोरला आणि म्हणे हे त्यांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत। हे सगळं चोरलं तरी देखील केवळ आणि केवळ आपल्या आशीर्वादामुळेच मी ठाम उभा आहे। त्यांना जे काय वाटते की त्यांनी सगळं माझ्याकडनं चोरलं, कदाचित त्यांना ते चोरलं असं वाटत असेल, पण एक गोष्ट ते चोरू शकले नाही आणि चोरू शकत नाही, ते म्हणजे तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद आणि तुमचा विश्वास। या एकाच गोष्टीवरती मी बेबंदशाही विरुद्ध, होय बेबंदशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई लढतोय आणि त्याच्यासाठी मला तुमचे आशीर्वाद पाहिजे। ही लढाई मला काही हवंय म्हणून नाही तर माझ्या देशातली लोकशाही टिकवण्यासाठी मला तुमची सोबत पाहिजे। ह्या लढाईमध्ये केवळ माझ्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। महाराष्ट्राला लुटायचं काम सुरू आहे, महाराष्ट्राला गुलाम बनवण्याचं काम सुरू आहे आणि आपण ते डोळ्यादेखत होऊ द्यायचं? मला तरी नाही पटत हे। आणि म्हणून उतरा, सगळ्यांनी सहकुटुंब उतरा, आपल्या कुटुंबात जेवढे मतदार आहेत त्या सर्वांनी उतरा आणि जिथे जिथे आपले उमेदवार उभे आहेत त्यांना भरघोस मत द्या। मग निशाणी कोणती? बरोबर आहे, मशाल, बाळासाहेबांची मशाल, शिवसेना प्रमुखांची मशाल, हिंदू हृदय सम्राटांची मशाल। आणि प्रत्येकाने या त्वेषाने आणि जिद्दीने उतरलं पाहिजे की मी बाळासाहेबांची मशाल आहे आणि ही बेबंदशाही मी माझ्या मताने जाळून भस्म करून टाकणार म्हणजे टाकणारच। उतरा आणि जाळून भस्म करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।